तुका तोची हा परब्रह्म ठेवा. जया पूजिले आदरे पांडुरंगे, युमानस्त केले प्रयाण प्रसंगे. तनुमानवी दिव्य रूपीत केली, न त्यागीता दिव्य लोकाशी नेली. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाव, जगन निहित पानिम मंडनम मंडनानाम. तरुण तुलसी माला कंदरम कंदनेत्रम, सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. महायोगपीठे तटे वरं पुण्डरीकाय धातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं. परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा, श्रवणनयनजं वा मानसं वा पराधं. विहितं विहितं वा सर्वमेतत्क्षमस्व. जय जय करुणाब्धे महादेव शंभो. जयांचे केलिया स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कला कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याशी आस पुरवावी. संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराज. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. सोनो बंद तथा गुणीजनतया, मामासे बोलती. नामे शंकर शंकरा शुभकरा, संगजो संगती. पुण्य श्लोकीचा पुण्यनगरीचा, हिरा खरा शोभतो. ऐशा संतवरा शुभकरा, दांडेकरा वंदितो. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेय माम. धन्य तुकोबा समर्थ, जेने केला पुरुषार्थ. जळी दगडा सहित वया, तारियल्या जैशाला ह्या. धन्य तुकोबा समर्थ, जेने केला पुरुषार्थ. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही दुजा. धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. रामकृष्ण. पवित्र पावन मंगलमय अशा चांदवड नगरामध्ये, हनुमंतरायाच्या पवित्र प्रांगणामध्ये, भगवान चंद्रेश्वराच्या आशीर्वादाने, भगवती रेणुका मातेच्या कृपा प्रसादाने, गणरायाच्या आशीर्वादाने, श्रावणाच्या ह्या मुख्य पावन पर्वावरती चालत असलेला हा अखंड नाम यज्ञ 25व्या वर्षामध्ये पदार्पण करता करता, बघता बघता त्याच्या 7व्या दिवसाच्या कथेच्या प्रथम प्रांगणामध्ये आपण सर्वजण आहात. पवित्र अशा वातावरणामध्ये, पहाटे मंगलमय अशा ब्रह्ममुहूर्तावरती आपण काकड आरती, भगवती ज्ञानेश्वरीचं पारायण, पूजनीय वंदनीय बाबांच्या उपस्थितीमध्ये हरिपाठ, मज पामराच्या द्वारा मुखारविंदातून तुकोबरायाच्या कृपेनं वदवत असलेली ही वाणी, तुकोबरायाची संत चरित्र कथा, या मांगलिक वातावरणामध्ये
एखाद्या लावण्यवती मातेला शृंगारित करण्यासाठी देवीसारखं सर्व कुंकवापासून सर्व अलंकार युक्त ती भगिनी असते, तेव्हा ती देवी शोभते. एखाद्या वनराईला हिरवळीचे अनेक फुलकंद झाल्यानंतर ती बाग जशी एखाद्या फुलमाळ्याची शोभून दिसावी, एखाद्या सुंदर अशा सुगरणीने वेगवेगळे पदार्थ वापरून अतिशय स्वयंपाकामध्ये सुंदर चव आणावी, त्या पद्धतीनं ह्या कथेमध्ये एक रुचकरपणा, एक प्रेमाचा ओलावा, भगवंताच्या भाषेचा आर्जव आणि संत चरित्राचं दर्शन ज्यांच्या मुखारविंदातून गायन स्वरातून आपण नित्य ऐकत आहात, असे सारस्वत वरदपुत्र आणि हरिभक्त परायण आमचे मार्गदर्शक दौलतजी महाराज ठोंबरे या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना वंदन करतो. त्यानंतर चेहऱ्यावरती कायम सिरियसपणा आहे, पण नावाचे विनोद महाराज. विनोदाने विनोदासारखं राहिलं पाहिजे, पण अतिशय साधू वृत्तीनं अतिशय गोड असणे आमचे विनोद महाराज. आदरणीय मोर हा तालाची देवता आहे, मोरासारखं नाचणं कोणाला जमत नाही, ताल देवता आहे मोर, म्हणून मयूर महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. आणि आधी करून बर आसर खेळून पाटील आले, आज पाटलाचा गाडा आलाय. बर त्यानंतर आमचे खैरनार माऊली लहानू पाटील शिंदे, वा वा. गुरुवर्य आदरणीय पूजनीय आमचे मार्गदर्शक बळीराम बाबा, आदरणीय हरिभक्त परायण अशोकजी बाबा, आदरणीय हरिभक्त परायण सर्व चांदवडकर मंडळी, आमचे एकनाथराव आलेत भाटगांवर, आबा आहेत, सर्व अशोक काका आहेत, सर्व मंडळी. आज बाजाराच्या दिवशी थेटे गुरुजी आहे, महाराज मंडळी. बाजाराच्या दिवशी मला वाटतं गर्दी होईल, पण सगळे बाजाराला गेले असं वाटतंय मला. माता भगिनी सर्व आपण उपस्थित आहात, सर्वांच्या चरणी अभिवादन करतो. थोडासा नाही, चांगलाच उशीर मला आज झाला आणि समाधानाने थोडं समाधान तुमचं बिघडवलं असं मला वाटतं, पण तरी काळजी करायची नाही. नावच समाधान आहे, तुम्ही काळजी करायची नाही. कधी वातावरण बिघडलेलं असलं ते सुधारायचं, बिघडलेलं काहीच नाही. थोडासा झाला उशीर. ऐका, आज विशेष श्रावणी सोमवार आहे, दुसरा, आणि श्रावणाच्या ह्या मंगलमय वातावरणावर परवा उद्या मंगळवार आणि परवा बुधवारी काला होईल 25 वर्षाला पूर्णत्व मिळेल. आपण सर्व आठवणी ठेवाल ज्यावेळेस 50 वर्षाचे, नाही 50 नाही, तुम्ही सगळ्या 75 वर्षाच्या, आता 50शीत असाल ते 75, आता जे 30 मध्ये असतील ते 45, आपलं 55 वर्षाची. त्या काळात 50शी पाहायला तुम्ही जेव्हा राहाल, घाबरू नका, म्हणतोय ना मी, राहाल त्यावेळेस तुम्ही आठवण कराल 25व्या वर्षाला आम्ही तुकोबारायचं काय ऐकलं होतं, चरित्र ऐकलं होतं. ही मोठी आठवण आहे आपल्या जीवनातली, आणि म्हणून तुकोबारायच्या जीवनाला आपण स्पर्श केला होता. तुकोबाराय असे संत आहे महाराज. वारकरी संप्रदायाची श्रीमंती अशी आहे का त्या श्रीमंतीमध्ये ज्ञानोबाराय, तुकोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय, सावता महाराज, नरहरी महाराज, गोरोबा काका, राका, बंका, वंका, जळोजी, मळोजी, रामकृष्ण हरी. वा, मोहन महाराज आले म्हणजे पूजनीय मधुबाबांची उपस्थिती लाभली. मधुबाबा इथे रामायण सांगायचे आणि मी इथे ओव्या म्हणायचो, पण बाबांनी कदाचित आशीर्वाद दिले आणि बाबांनी ह्या सगळ्या मंडळीला, सुखदेव बाबाला त्यांना सांगितलं असेल आता समाधानला कथा करायला, या दृष्टीने आपण आहात. ऐका, सर्व वारकरी संप्रदायाने पहिली क्रांती केली. पूर्वी जर ज्याला परमार्थ करायचा आहे, निर्गुणाचं ज्ञान घ्यायचंय, ब्रह्मस्वरूप आहे, आपण सर्व कोण आहे, मूळ ब्रह्मस्वरूप आहे. शरीर उपाधी आकृती आपल्याला मिळाला, सुख दुःखाच्या रेखेमध्ये आपण आलो, ऊन सावलीच्या चढ उताराच्या खेळामध्ये जीव संघर्ष करतोय, कधी रडतो, कधी हसतो, कधी तणावात असतो, कधी प्रसन्न असतो. ह्या सगळ्या साखळीमध्ये नित्य आनंदी कसं राहायचं हे संतांनी क्रांती करून दाखवली, नामगुरूने क्रांती करून दाखवली. त्यामध्ये ज्ञानोबाराय, निवृत्तीदादा, सोपान काका, मुक्ताबाई हे ब्रह्मचारी संत, यांना शुद्धपत्री म्हणजे शुद्धीपत्र जे दिलं, आमच्या बापाला प्रायचित्त घ्यायला लावलं, आम्हाला धर्मामध्ये घ्या, त्यावेळेस दुसरं प्रायचित्त दिलं का तुम्हाला अजन्म ब्रह्मचार्यत्व स्वीकारावं लागेल, तुम्हाला संसारात पडता येणार नाही. म्हणून ज्ञानोबाराय ते संसारात पडले नाही. पण वारकरी संप्रदायाचे बाकीचे सर्व संत, सर्व गोरोबा काका, सावता महाराज, नरहरी महाराज, नामदेव महाराज, जळोजी मळोजी महाराज, जेवढी काही मोठी मांदियाळी आहे तेवढ्यांनी मात्र उत्तम असा संसार केला. पण त्याच्या पुढे ऐका, संसार केला पण संसारात अडकले नाही. म्हणजे काय, शरीराने करावा, प्रारब्धाने पैसा तुमच्याला पायाजवळ जेवढा यायचा आहे तेवढा येणारच आहे, ज्या दिवशी येणार आहे त्या दिवशी येणार आहे, पण तो पैसाही माझा नाही, ती गाडीही माझी नाही,
हे सर्व आपल्याला एक दिवस सोडून जायचंय आणि आपल्या मूळ गावाला आपल्याला जायचं असतं. हा विचार ज्या संतांनी आपल्या मनावर रुजवला त्याच्यामध्ये जगद्गुरु तुकोबारायांची जी भूमिका आहे ती भूमिका विशेष आहे. आणि विशेष असताना बाळू काका पुढे कबड्डी इथं नाही ते अजूनही फोन लावतायत. हा त्यांना वाटलं महाराज आले का नाही. बर 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 ऐका. परमार्थिक भूमिका संतांनी दाखवली. संतांच्या जीवनामध्ये आपल्यासारखा त्रास झाला दुःख झालं त्यामध्ये तुकोबाराय हे तुका झालाशी कळस भजन करा सावकाश वारकरी संप्रदायाची मालिका आहे. त्यामध्ये सर्व संतांनी प्रवृत्ती निवृत्तीचे धर्म स्वीकारले. बरोबर. मी सगळ्या संतांना स्पर्श करणारे आता आणि लगेच आपल्याला पुढे जायचंय. तुम्ही म्हणाल कसं. गोरोबा काकांचा संसार. गोरोबा काकांनी काय केलं. चिखलामध्ये बाळ तुडवलं आणि बाळ तुडवत असताना म्हणजे कळालं नाही पण रक्त रंजित असा काय झाला चिखल झाला. ती गोष्ट अशी विशेष घडली महाराज. नवलाची गोष्ट ऐक सखय बाई. नवलाची गोष्ट ऐक सखय बाई. कुंभारान बाळ तू नवीन बाई. कुंभारान बाळ तू नवीन बाई. हसत खेळत हसत खेळत तुडविल बाळ त्याची शुद्धी नाही. नवलाची गोष्ट ऐक सखे बाई. नवलाची गोष्ट ऐक सखे बाई. नवलाची गोष्ट ऐक सखे बाई. कुंभाराने पाळ तुडविली पायी. महाराज ते गाळात गेलं तरी पण संसाराचा विचार चुकून ऐका. त्याच्या पुढे चला. त्याच काळामध्ये सावता बाबा होऊन गेले. सावता बाबा हे प्रवृत्ती निवृत्तीचे दोन तट घेऊन चालणारे विशेष संत आहे. पंढरीला कधी गेले नाही पण पांडुरंग त्यांच्या मळ्यामध्ये आल्याशिवाय राहिला नाही. त्याचं कारण ते शेती करत असताना त्यांनी त्या शेतामध्येच काय पाहिला. कांदा मुळा भाजी. विठाबाई माझी अवघी. विठाबाई माझी. विठाबाई माझे अवघी. विठाबाई माझी. कांदा मुळा भाजी. कांदा मुळा भाजी. विठाबाई माझे अवघी. विठाबाई माझी. विठाबाई माझी अवघी. विठाबाई माझी. लसूण मिराची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी. मोठ नाडा विहिरा दोरी अवघी व्यापिली पंढरी. सावताने केला मळा विठ्ठल पायी गोविरा गळा. कांदा मुळा भाजी. कांदा मुळा भाजी. अवघी विठाबाई माझी. अवघी विठाबाई माझी. विठाबाई कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. फार गोड आहे. काय आमुची माळियाची जात. आमुची माळियाची जात. आमुची माळियाची जात. शेत लावू बागायत. शेत लावू बागायत.
थोडस बाबा गमक आहे. सावता बाबांना त्यांच्या शेतामध्ये काय दिसला? काय दिसला? ज्या ठिकाणी आहे सजन कसा या विकू लागे मास, माळ्या सावत्यास खुरपू लागे, नरहरी सोनारा गडू फुंकू लागे, चोखा मेळा संगे डोरी उडी. प्रचंड प्रकरण मोठे, जाऊ द्या. ऐका ऐका, मला त्याच्यातला बारकावा फक्त सांगायचा. सावता महाराजांना त्यांच्या स्वतःच्या शेतामध्ये अवघी विठाबाई माझी कांदा मुळा भाजी हा. आणि आपलं प्रकरण असं आहे, आपल्याला पंढरपूरला कांदा मुळा आठवत. मी काय बोललो ऐका ऐका. त्यांना पुढे जे आहे त्या घर प्रपंचात कोण दिसला? देव दिसला. आणि आपण पंढरीच्या वारीला गेलो रस्त्याने, आणि आपण काय आहे तिथून विचार करतो कशाचा? माझ्या समोर पांडुरंगाच्या मंदिरात एकाला फोन आला, म्हणले बाबा अहो कांद्याचं मार्केट जरा गेलं. देवाला म्हणले तुझ्या दरबारात येऊन चांगलं नाही केलं तू. ऐका ऐका, देव संतांनी त्यांच्या प्रारब्धामध्ये आणला नाही, तो भजला आणि त्यानुसार त्यांनी गती केली. सर्व संतांचं मोठं प्रकरण आहे बरं का, जाऊ द्या. सावता महाराजांना नाथबाबांनी सुद्धा तेच केलं. नाथबाबांनी त्यांच्या प्रपंचामध्ये देव आळवला. या सगळ्या संतांना समोर ठेवून तुकोबरायांना कळलं का प्रवृत्ती निवृत्तीचे दोन तट आपल्याला गुंफायचे. प्रपंचाच्या सगळ्या वेदना आपण बघितलं. आदी प्रकरण बाबा आले म्हणून धावतं, जे आज आले असतील त्यांना कळण्यासाठी. आदी प्रकरण हे मी उद्या विचारणार आहे बरं, प्रश्न विचारेल, आणि जे कोणी मला बरोबर उत्तर देतील त्यांना 1-1 ग्रॅम दौलत भाऊ म्हणजे तुमच्या डोक्यात काय आलं? हा, आम्ही 1-1 ग्रॅम गुळ देत असतो बाबा. म्हणजे तुमच्या मनात आलं असेल वेगळं, पण ग्रॅम वर असं काही नाही. ऐका ऐका ऐका. आदी प्रकरण विश्वंभर बाबा. प्रत्येक महापुरुषाला मूळ पुरुष आहे. कोण कोण? ज्ञानोबारायांना हरिहर पंत जावळे, एकनाथ महाराजांना भानुदास महाराज मूळ पुरुष, सावता महाराजांना देवोजी माळी मूळ पुरुष, नरहरी महाराजांना मूळ पुरुष आहे, छत्रपती शिवरायांना बाबाजी पाटील भोसले मूळ पुरुष. प्रत्येक पिढीला मूळ पुरुष आहे. तसं विश्वंभर बाबा ही पहिली पिढी. तशी अगोदरही हरिभक्त आहे त्यांच्या घराण्यामध्ये, पण विश्वंभर बाबा त्यांना 2 मुलं झाले, हरी महाराज आणि मुकुंद महाराज. मुकुंद महाराज आणि हरी महाराज मारले गेले युद्धात. त्यांच्या पत्नी गर्भवती 9 कोंबऱ्याला आल्या. त्यांना विठोजी महाराज झाले. म्हणजे पहिले आहे विश्वंभर बाबा, नंतर आहे हरी महाराज, त्यांना झाले विठोजी महाराज, त्यांना झाले पदाजी महाराज, पदाजी महाराजांना झाले शंकर बुवा, शंकर बुवांना झाले कन्हैया महाराज, कन्हैया महाराजांना झाले बोलोबा महाराज, आणि बोलोबा आणि कनकाई मातेला झाले 3 जण, सावजी महाराज, तुकाराम महाराज आणि कान्होबा महाराज. सावजी महाराज भगवान शंकराचे अवतार, तुकोबराय महाविष्णूचे अवतार, ब्रह्मदेवाचे अवतार कान्होबा महाराज. तिथून पुढे वेल विस्तार गेला आणि सर्व या प्रपंचामध्ये 21 म्हणजे 9व्या वर्षी लग्न झाले, 17व्या वर्षी वडील गेले, आई वडील दोघंही गेले तुकोबरायाच्या जीवनामधून. संसाराच्या हाल अपेक्षा झाला, दुष्काळ्या अटीला द्रव्य नेला मान, एक स्त्रियांना अन्न करता मेले. प्रपंचामध्ये कधी सुख आणि कधी दुःख येईल या जगात कोणी सांगू शकत नाही. जोपर्यंत मायबाप आहे स्त्रीच्याही जीवनात, सासर माहेर दोन्ही भक्कम आहे, तोपर्यंत काही वाटत नाही. पण एखाद्या ठिकाणी जर काही घटना घडू लागल्या, दुःख आलं, गरिबी आली, प्रपंचामध्ये पैसा नसला, नवरा व्यसनी असला, अशा सर्व गोष्टी जर स्त्री जीवनात आल्या, तशा पुरुष जीवनामध्ये मुलगा व्यसनी निघाला, काही गडबडी झाल्या संसाराच्या, तर दुःख जर्जित जीवन होतं आणि तिथून जगण्याचं स्वारस्य निघून जातं. तुकोबरायाच्या जीवनात ते झालं. भरलेला संसार कधी दुःखाचा झाला कळाला नाही. 3 ढोरं गेले गोठ्यातले, मुलगा गेला संतोबा नावाचा, पहिली पत्नी रुक्मिणीही गेली दुष्काळामध्ये, आता राहिली फक्त आईसाहेब, भागीरथी माता, काशी माता, काशीबाई आणि विठोबा. हे मुलं वगैरे घेऊन संसार करतायत. संसारामध्ये आडी अडचणी आपण बघितलं. भामचंद्रावर गेले, प्रपंचामध्ये 7 दिवस अनुष्ठान केलं, देवाला प्रसन्न केलं. भंडारा डोंगरावर गेले, भंडारा डोंगरावर आई साहेबांच्या पायातला काटा प्रत्यक्ष देवाने काढला. तुकोबरायांचं आणि आई साहेबांचं भांडण नित्य आपण ऐकलं. संसारामध्ये तुम्ही लक्ष देत नाही म्हणून कायम तुकोबरायांना बोलत राहिली, आणि बोलल्यामुळे तुकोबरायांनी घर सोडलं, आणि त्याचा परिणाम पुन्हा तुकोबराय बाजाराला गेले. तुकोबराय सिद्ध पुरुष कसे, तर तुकोबरायांनी तेलाची किटली, तेलाच्या ज्या किटल्या होत्या त्या सर्व हाताला घेऊन, आणि ते तेला म्हणजे तुकोबरायांचा स्पर्श ज्याला व्हायचा ते तेल कधी संपत नव्हतं. तुकोबरायचा हा चमत्कार होता.
ज्या तेलाला तुकोबरायचा स्पर्श झाला ते तेल संपत नव्हतं आणि आपल्याला तेल पुरेना, असा उलटा फरक आहे. चला त्यापुढे तुकोबरायचं जीवन. नंतर पितृपक्ष आला. पितृपक्षामध्ये देवाने त्यांच्या घरातले पितर केले आणि त्यांच्या मुलाला आजार झाला मूत्रपिंडाचा, तोही देवाने बरा केला. बरा केल्यानंतर तुकोबारायांना साक्षात्कार झाला. देवाने आज्ञा केली आणि जगासाठी आपण गुरु करावा, कारण गुरु विना जन्म वाया जातो. जीवनामध्ये गुरु असावा. जर गुरु नसेल तर क्षेत्र कुठलंही असू द्या, त्याला गुरु लागतो, मार्गदर्शक लागतो. ज्यांच्या जीवनाला योग्य मार्गदर्शक, त्याचं जीवन सोन्यासारखं उजळून निघतं. ज्याच्या जीवनाला मार्गदर्शन योग्य नाही, त्याचं जीवन भरकटून जातं. हे लक्षात ठेवा. मार्गदर्शन पाहिजे, कोणाचंही असू द्या, पण आपल्या जीवनात योग्य व्यक्ती पाहिजे. त्या व्यक्तीनं असं बोट करावं ना, आपण तसं जीवन जगावं, 100% कल्याण होत. पण व्यक्ती तशी असावी, मार्गदर्शक. नाहीतर रस्त्यावर मला स्वतःला आलेला अनुभव आहे. मी एका गावाला विचारलं, म्हणलं मला ज्या गावाला जायचं त्या गावाला रस्ता अक्षरशः मला वेगळा, म्हणजे त्याने असा हात करून असा करून दिला, मला कळलं नाही. असा करून असा करून दिला, म्हणजे इथनं मला मनमाड जायचं तर मी निघून गेलो कुठे, लासलगावला. अर्ध्या रस्त्यावर मला काही लक्षणं दिसेना गाव येण्याची, कारण प्रत्येक गोष्टीचे लक्षणं असतात. गाव येण्याची लक्षणं दिसेना, म्हणून मी सहज थांबलो. पुन्हा एका गाडी वाहनाला, रस्त्यावाल्याला विचारलं. ते म्हणले, महाराज तुम्ही पूर्ण चुकले, तुम्ही आता परत त्या ठिकाणी जा, परत त्या मार्गे जा. मी गेलो. तिकडनं आल्यानंतर ती व्यक्ती तिथं बसलेली नव्हती. मला काही मारायचं नव्हतं त्याला, पण असं का करतो? अरे रस्त्यावरचे दगड जर योग्य मार्ग दाखवित असतील तर तू तर माणूस. दगडाला काय, वडाळी भुई किती किलोमीटर, नाशिक किती किलोमीटर, कुठं लिहिलेलं असतं मैलाचा दगड. तो आपल्याला मदत करतो का नाही? आपण तर माणसं आहे, योग्य मार्गदर्शन मिळालं पाहिजे. गुरु योग्य पाहिजे जीवनामध्ये. ते जनार्दन बाबा म्हणायचे, गुरु करावा बळकट, त्याचे धरावे मनगट. सद्गुरु वाचोनी संसारी तारक, सद्गुरु वाचोनी संसारी तारक, सद्गुरु वाचोनी संसार तारक, वाचोनी संसार तारक. नसेची निशंक आल कोणी, नसेची निशंक आल कोणी. इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करोनी, इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करोनी. नसेची निशंक आल कोणी, नसेची निशंक आल कोणी. इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करोनी, इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करोनी. सद्गुरु वाचोनी संसारी तारक. महाराज इंद्र चंद्र देव संत महंत नंद सगळ्यांनी गुरु केले. मला सांगा, भगवान परमात्मा 3 जगद्गुरु झाले या जगामध्ये. वसुदेव सुतम देवम कंसचानूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु. पहिले जगद्गुरु. दुसरे जगद्गुरु आचार्य आद्यगुरु शंकराचार्य आणि तिसरे जगद्गुरु तुकोबाराय. जर मला सांगा, भगवान परमात्मा श्रीकृष्ण जर जगाचे जगद्गुरु होते, जे अर्जुनाला ज्ञान सांगू शकत होते, त्यांना गुरु करायची काय गरज होती? त्यांनीही गुरु केले. प्रभू रामराया वशिष्ठ विश्वामित्रांना विचाराव, महाराज सीता स्वयंवरामधला प्रसंग आहे. भगवती सीता मातेला राजदरबार भरलेला आहे आणि आडवा धनुष्य ठेवलेला आहे. जो कोणी उचलील, याला प्रत्यंच लावील, तोच सीता मातेचा राजा होईल. सगळे राजे राजवाडे आले होते. राजा रावणाने अंगावर घेऊन धनुष्य पडला. त्यावेळेस राजा जनक कुणीच नव्हतं राहिलं. राजा जनक असे उठले, म्हणले ही पृथ्वी निक्षत्रिय झाली का? कोणी क्षत्रिय राहिला नाही का? असं म्हणल्यानंतर लक्ष्मणराव, म्हणजे कोणते लक्ष्मणराव, मी त्यांना राव म्हणत असतो, लक्ष्मण दादा भैया, ते रावच होते. भावांमध्ये गडबड असते. मोठा भाऊ जरा कंट्रोल मध्ये राहतो, कधी कधी लहाना भाऊ गडबड करतो, कधी कधी लहाना भाऊ शांत राहतो, मोठा भाऊ असा. दोघांमध्ये एक गुणसूत्र असतात ते. लक्ष्मण दादाला राग आला. लक्ष्मण भैया म्हणले, प्रभू रामचंद्र म्हणले, लखन खाली बस. म्हणू देत, मला का राग आला नाही का? आपण क्षत्रिय, हरकत नाही. पण जोपर्यंत विश्वामित्र बसले ना तिथे, नजर कोणाकडे होती? सीता मातेकडे नव्हती.
आपल्या गुरुकडे होती का मला इशारा कधी येतो? बसा, डॉक्टर आहे ते. बर, हा, काय सांगत होते? हम्म. नाही, मेमरी चांगली आहे अजून, पण मग चेकअप करून घेतलं. मला नाही, तुम्हाला चेकअप केलं. काय म्हणत होतो? विश्वामित्राकडे प्रभू रामचंद्राचं असं लक्ष आहे. गुरुजी मला नजरेनं कधी ऑर्डर म्हणजे आज्ञा करते. फक्त विश्वामित्रांनी सांगितलं, नजर उचलली, आता उठा, वेळ आली. आणि प्रभू रामचंद्रांनी धनुष्य तोडला आणि परिणाम सीता भगवतीचं स्वयंवर झालं. मला हे सांगायचंय, जोपर्यंत गुरु आज्ञा नाही तोपर्यंत जीवन नाही. देवाने गुरु, संतांनी गुरु केले का? ज्ञानोबरायाने विश्वाचा तो गुरु, स्वामी निवृत्ती दातारू. महाराज, गुरु प्रकरण मोठं आहे, फक्त मी स्पर्श करतो, ऐका. मुक्ताबाई महाराज गुरु झाल्या चांगदेव महाराजांच्या. चांगदेव म्हणे आजी जन्मालो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. आम्ही वारीला होतो, एक मला 90 वर्षाचे बाबा भेटले. किती कडक चालायचे रस्त्याने, कडक, 90 वर्षाचे आजोबा. आम्ही बसलो झाडाखाली, म्हणलं बाबा. त्यांनी बरंच सांगितलं, बाकीचं नाही सांगत मी. ते बसलो आम्ही दोघ जण. म्हणलं चांगले, तब्येत चांगली टिकवली? म्हणले हो. म्हणलं वय किती? ते म्हणले महाराज 30 वर्ष. काय म्हणले मला? वय किती होतं त्यांचं? 90 वर्ष आणि 30 वर्ष. फरक काय? म्हणलं बाबा कस काय हो? बाबा म्हणले मला गुरु करून 30 वर्ष. कळलं का? 60व्या वर्षी मी काय केला? गुरु केला. म्हणजे 60 वर्षापर्यंत माझा जन्म नाही. जन्म कधी झाला? गुरु केल्यानंतर जन्म होतो. म्हणून गुरु जीवनात असावा. हा, ज्याची त्याची परंपरा वेगळी. सर्व वारकरी संप्रदायात नाही. कोणी जय बाबाजी, जय योगेश्वर भरपूर आहे, धननिरंकारजी, अनेक 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 संप्रदाय जगाच्या पाठीवर. एवढ्या मोठ्या परिवारामध्ये ज्याची त्याची जी परंपरा, पण जो तो गुरु त्याला पाहिजे. या अनुषंगाने तुकोबरायांना आज्ञा केली देवाने, तुम्ही जावं, ओतूर गावी जावं आणि केशव चैतन्यांची दीक्षा घ्यावी. मग आता केशव चैतन्य नेमकी कोण आहे? कारण बऱ्याच लोकांचा गैरसमज असा आहे, आपल्या संप्रदायामध्ये 3 प्रघात पाडले आपण. एक चैतन्य संप्रदाय, एक आनंद संप्रदाय आणि एक नाथ संप्रदाय. हे 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 जे पाडलंय हे बरोबर आहे, पण त्याच्यातली मधली मी एक सांगतो. हे सर्व 3 ठिकाणी आहे, पण मंडपात पांडुरंगाच्या एका मंडपात, म्हणजे विठोबा नावाच्या मंडपात एका जागेवर आहे. नाथ बाबा हे दत्त परंपरेचे उपासक. आपली जी मूळ परंपरा येते ती आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत. हे कोणापासून आलं? ज्ञानोबरायापासून ही नाथ आदेश परंपरा, अवधूत परंपरा. आणि आनंद परंपरा ही आली इथे तुकोबराय. तुकोबरायाच्या ठिकाणी चैतन्य परंपरा आली. आनंद परंपरा इकडे गेली नाथरायांकडे. मग चैतन्य परंपरा म्हणजे काय? हे संन्यस्त गुरु, ब्राह्मण विप्रकुलोत्पन्न. बर, हे कुठले होते? हे विजयनगरच्या साम्राज्यामध्ये आनंद तिल्ली गावाचं नाव आहे. त्या ठिकाणी विजयनगरचं साम्राज्य हरिहर बुक्क जे होऊन गेले, विद्यारण्य स्वामी होऊन गेले. काय झालं? प्राचीन भारतामध्ये, एकदम धावतं सांगतो, लक्ष द्या. तुम्ही सगळे एज्युकेटेड शिकलेले आहात, त्याच्यामुळे हे लक्षात यायला काही अवघड नाही. आपल्या भारतामध्ये, अखंड हिंदुस्थानामध्ये आज अफगाणिस्तान, पाकिस्तान जो दिसतोय, हा संपूर्ण भारत. या भारतामध्ये राज्य होतं. त्याच्यामध्ये उत्तर महाराष्ट्र, आपला उत्तर भारत, मध्य भारत आणि दक्षिण भारत 3 टप्पे पडले. एक काळ सगळीकडे राज्य हिंदूंचं, पण परकीय मुघली आक्रमण झाली आणि मुघलांनी आपल्यावर आक्रमण खाली करायला लागले. दक्षिणेमध्ये उत्तर भारत ताब्यात घेतला त्यांनी. त्याच्यामध्ये त्यांच्या 5 सत्ता झाल्या. मुघलशाह वेगळा, कुतुबशाह वेगळा, आदिलशाह वेगळा, निजामशाह वेगळा, खान एक स्वतंत्र. ह्या 5 सत्ता. पण 5ींना हिंदूंवर विजय मिळेना आणि विजयनगरचं साम्राज्य, विजयनगरचं साम्राज्य हरिहर बुक्कांनी म्हणजे विद्यारण्य स्वामींनी स्थापन केलं. 7 लाखाची फौज उभी केली होती. विजय मिळवता येईना म्हणून सगळे एकत्र आले आणि आपल्या सेनेवर तुटून पडले. विजयनगरचं साम्राज्य गेलं. तुंगभद्रेच्या तीरावरती त्या ठिकाणी राक्षस तांगडीची लढाई सगळ्यात भयानक आहे, जी राणा प्रतापांची इथे झाली. पुढे हळदीघाटीचं युद्ध मोठं मानलं जातं. आपलं पानिपतचं इकडलं युद्ध मोठं मानलं जातं. मराठ्यांचा स्वतंत्र संग्राम मानला जातो. पण त्याही युद्धापेक्षा राक्षस तांगडीचं युद्ध मोठं झालं. जिकडे तिकडे पळापळ झाली, हिंदूंची कत्तल झाली आणि सर्व ज्याचं त्याचं घर सोडलं. आणि त्या ठिकाणी नारायणगिरी पर्वत होता
आणि त्या नारायणगिरी पर्वताच्या ठिकाणी ही सगळी ब्राह्मण मंडळी त्या ठिकाणी जाऊन लागली. तिनैवल्ली गाव आहे, शिवगंगा नावाचं सरोवर आणि त्र्यंबकेश्वराचं मंदिर त्या ठिकाणी आहे. पण ते त्र्यंबकेश्वराचं मंदिर सोडलं, इथलं नाही बरं का, त्र्यंबकेश्वराचं कर्नाटकातलं विजयनगर साम्राज्य, सगळ्या ब्राह्मणांनी ते शहर सोडलं आणि एका नारायणगिरी पर्वतावर जाऊन बसले. बराच काळ गेला. आता मुस्लिमांचं एक काय बिचाऱ्यांचं दुर्दैव आहे मला माहित नाही बरं का, मला धर्मवादही सांगायचा नाही, मला काहीच सांगायचं नाही, पण मुस्लिमांच्या बाबतीत ते काय करतात असं मला माहित नाही. मग काय करता म्हणजे काय, त्यांचं असं असतं यवन साम्राज्याचं का हिंदूंचे मंदिर तोडा, पहिला प्रयोग काय असेल देव जाणे. त्यांनी त्या त्र्यंबक राजाच्या मंदिराला पाडायला सुरुवात, मधून रक्ताचा पूर आला, रक्तच आलं. ते सांगितलं शिवलिंग जागृत आहे. त्यांनी सगळ्या ब्राह्मणांना बोलून घेतलं, आम्ही तुमचं मंदिर तुमच्या ताब्यात देतो, आम्ही आता निघून जातो. सगळे ब्राह्मण खाली आले, पण एक जोडपं आलं नाही. त्या जोडप्याचं नाव आहे नरसिंह भट आनंदीबाई. हे दोघं अतिशय छान परमार्थिक सेवा करू लागली. त्यांना 3 मुलं आहे, एक त्र्यंबकेश्वर, एक विश्वनाथ आणि एक बापूराव, हे 3 मुलं झाले. हे 3 मुलं तिथं राहू लागले. पण काही काळाने हे जे विश्वनाथ भट्ट आहे, नारायणाचा अवतार मानला जातो, या विश्वनाथ भट्टांचे मोठे बंधू त्र्यंबकेश्वर आणि लहाने बापूराव या दोघांनी त्यांना काढून दिलं घरातून, तुम्ही जा. मग त्यांनी ते घर सोडलं आणि त्यांच्या पत्नी गिरजाबाईला घेऊन, आपण महाराष्ट्र हा सुखी प्रांत आहे, सह्याद्रीची पर्वतरांग, म्हणून ह्या पुणेवाडीला इथं पुण्यात येऊन राहिली. एक दिवस पुण्यातून त्यांना असं वाटलं पुण्यातही का राहावं, आपण निघून जावं. कुठं जावं, या दोघा भावांना सोडावं, निघून जावं आपल्या त्या त्र्यंबकेश्वरला. म्हणून जाता जाता मध्ये उत्तमापूर नाम ओतूर लागलं आणि त्या ओतूरला हे जे विश्वनाथ भट्ट आहे तिथे राहू लागले. पण संसारामध्ये पत्नीचा नियम असा आहे, संसारामध्ये पत्नीचा नियम असा आहे का तिला संसारामधल्या यथोचित गोष्टी जर मिळाल्या नाही तर पत्नी नवऱ्याच्या भोवती त्या प्रपंचाचा अट्टहास करते का, नाहीये हे नाहीये घरात, तेल नाही मीठ नाही हे सांगत राहते. एक दिवस विश्वनाथ भट्ट वैतागले, म्हणले हा संसार नको, म्हणून त्या नदीच्या तीरी जाऊन राहिले. दोघही पावन अशा असणाऱ्या गंगेमध्ये भजन करू लागले. त्या घाटाचं नाव या ठिकाणी सांगतो मी तुम्हाला. नंतर भजन करता करता त्यांना त्या ठिकाणी राघव चैतन्य उत्तर भारतातून आले. राघव चैतन्य उत्तर भारतातून आले. विश्वनाथ भट्टाने डोळे भरून पाहिलं, संसार नको म्हणून मला दीक्षा द्या. आणि राघव चैतन्याने त्या विश्वनाथ भट्टांना दीक्षा दिली, त्यांचं नाव केशव चैतन्य ठेवलं. ते जे केशव चैतन्य आहे, त्या केशव चैतन्यांनी पुढे दोघांनी भारताची पूर्ण परिभ्रमण केलं आणि पुन्हा राघव चैतन्याने सांगितलं, त्यांनी उत्तर भारतातच समाधी घेतली. केशव चैतन्यांना सांगितलं तुम्ही महाराष्ट्रामध्ये ओतूरला जाऊन समाधी घ्या. असे जे केशव चैतन्य आहे, त्या केशव चैतन्याच्या ठिकाणी आपण दीक्षा घ्यावी म्हणून तुकोबराय एक दिवस ओतूरला आले. ओतूरला आल्यानंतर नवमीच्या रात्रीला आले, दशमी लागत होती आणि पहाटे पहाटे त्यांना त्या ठिकाणी स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये काय सांगितलं, बाबाजी आपुले सांगितले नाम, बाबाजी आपुले सांगितले नाम, बाबाजी आपुले सांगितले नाम, बाबाजी आपुले सांगितले नाम. मंत्र दिला राम कृष्ण हरी, मंत्र दिला राम कृष्ण हरी. सापडविले वाटे जाता गंगा स्नान, सापडविले वाटे जाता गंगा स्नान. मंत्र दिला राम कृष्ण हरी, मंत्र दिला राम कृष्ण हरी. सापडविले वाटे जाता गंगा स्नान, सापडविले वाटे जाता गंगा स्नान. हो, बाबाजी चैतन्य हे मूळ आणि त्यांनी ती दीक्षा दिली. सत्यगुरु राये कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही. सापडले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला कर. भोजना मागते तुप पाऊ शेर, पडिला विसर स्वप्ना माझी. पुढे
काहीतरी उपजला अंतराय म्हणून या काय त्वरा झाली. राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खून माळिकेची. इथपर्यंत. आता मला सांगा, भोजना मागती तूप पाऊशर. जेवणामध्ये तूप असावं, मी कालच सांगितलं. तूप पाऊशर. आता ह्या तूप पाऊशर म्हणजे अंतकरण. पाऊशर तूप म्हणजे अंतकरण परमार्थामध्ये पाहिजे. बहिरंग तुमचा कुठे असेल, पण अंतरंग जर देवाचा असेल तर 100% तुम्ही प्रपंच करा, कुठे राहा, अध्यात्म घडत असतं. कधी कधी असं घडतं बघा, कृतीचा परमार्थ आणि वृत्तीचा परमार्थ भिन्न भिन्न आहे. कधी कधी मला सांगा, प्रामाणिक पद्धतीनं तुम्ही हरिपाठ करतात ना. हरिपाठ करत असताना एक बघा, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणी अनंत जन्मोनी पुण्य होय. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणी वैकुंठ भुवनी घर केले. त्या वैकुंठ भुवनी घर केल्यामध्ये जर अचानक घरातलं काही लक्षात आलं, जर ज्ञानदेवा ध्यानी आलं, नामा म्हणे प्रदक्षिणा कशाला, हरिपाठाला, तरी लक्ष नीट राहत नाही. कधी कधी माणसं कथेत बसलेल्या असतात, कीर्तनात बसलेल्या असतात, कधी कधी सांगू घरामध्ये असतात. त्या गोपिका आहे ना, गोपिका, कोणत्या गोपिका, गोकुळातल्या. गोकुळातल्या गोपिकांकडून एक शिकायचं. त्यांनी संसार केला, पण त्या संसारामध्ये अखंड कोणाचं भजन केलं माहितीये का, कृष्णाचं, कान्हाचं. त्याच्यामध्ये एक प्रकरण येतं, राधाराणी. राधेसारखं जीवन, राधेनं उभं आयुष्य कृष्ण 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 केलं. कृष्ण तिला मिळाला नाही. एकदा भेटला म्हणजे बालपणी, नंतर उभी हयात गेली. कृष्ण 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 कृष्ण. ललिता नावाची तिची मैत्रीण होती एक. ललिता वृद्धपकाळ झाला राधेचा, आणि प्रेम भावाचा प्रसंग असा असतो, अंतकाळ जर आला तर आपली जी व्यक्ती मुख्य ती आपल्याला मिळाली पाहिजे. भीष्माचार्यांनी तेच देवाला सांगितलं होतं, मला तो मिळाला पाहिजे, देव जवळ आला पाहिजे. ललिता म्हणते मी चालले. कुठं जाते? द्वारकेमध्ये. कशाला? त्याला सांगते का राधेला आता देह सोडायचा आहे, एकदा तरी चाल. राधा राणी म्हणले तो येणार नाही, मला माहित आहे, कारण तो राजा आहे, त्याला लौकिक आहे, तो माझ्यासाठी देणार. म्हणले मी प्रयत्न करते. ललिता गेली, भरलेला राजदरबार पाहिला, आणि मोठी आवाज घोषणा केली. म्हणले कान्हा कृष्णा, असं म्हणल्यानंतर महाराज सेवक धावले ना. कोणावरती? म्हणजे तुम्हाला कळतंय का, मुख्यमंत्र्याच्या कॅबिनला जायचंय, म्हणायचंय देवेंद्र काय चाललं तू. मी हळूच बोललो तरी सुद्धा, का नरेंद्र भाईच्या कॅबिनला जायचं, काय बोलायचंय तुम्हाला, आवाज द्यायचा त्यांना त्यांच्या नावाने, होईल का? पण प्रेमाचा अधिकार मोठा असतो. आवाज दिला, डोळे भरून भगवंताने पाहिलं, देवाने ओळखलं होतं तिला. देव म्हणला मी ओळखत नाही. ज्या वेळेस असा प्रसंग येतो ना महाराज, त्यावेळेस ती गलित गात्र झाली. म्हणजे एखाद्या मुलाला कष्ट करून मायबापाने रात्रंदिवस राबायचं नाही, ते शिकवायचं. मुलगा कलेक्टर झाला आणि कॅबिनच्या समोर म्हातारे झालेले मायबाप आले, जर मुलगा म्हणला मी यांना ओळखत, काय होईल बरं त्या मायबापच? पूर्ण चित्रपट उभा राहील ना. तशी ललिताच्या पुढे पूर्ण चित्रपट उभा राहिला. काय नाही केलं याच्यासाठी आम्ही, ओळखत नाही. पुन्हा थकल्या भागल्या शेनल्या नजरेनं आली. दिवस मावळतीला चालला होता, तरी राधेला थोडं वाटलं येईल का कृष्ण, म्हणून डोळे वर बघून पाहिले. सूर्य मावळतीला चालला होता. मावळतीला जाणाऱ्या सूर्याची पडसावली ललितेची पडली. डोळे भरून ललितेला पाहिलं. म्हणलं काय ग, नाही आला ना तो? नाही आला. मला माहित होतं नाही येणार, कारण पुढे ऐका आता, तो येण्याच्या पलीकडे माझ्या हृदयात बसलेला आहे. त्याच्यामुळे आला काय नाही आला काय, मला तो कुठे माझ्या, तो हृदयात बसलेला आहे. जो हृदयात आहे तो आता माझ्याकडून जर भिन्न राहिला नाही तर वेगळं करायचं कारण एक काम कर. प्रेमाची उंची सांगितली बरं काही. कदंब नावाचा वृक्ष हा सावळा आहे, देवाचा रंग सावळा आहे. तिथे एक वेल आहे. राधा म्हणते ही वेल म्हणजे मी आहे, आणि तो कदंब म्हणजे कृष्ण आहे. एक काम कर, मला देह सोडायचा आहे, मला उचल. राधेनं अशी त्या कदंब वृक्षाला मिठी मारली कृष्ण म्हणून, आणि ही वेल आहे ना आमच्या दोघांच्या बाजूला अशी मोड म्हणले. आणि अशी मोडत असताना कृष्ण 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 देह सोडला राधेनं. राधा राणीच्या ह्या प्रेमाची उंची, परमार्थातल्या प्रेमाची उंची प्रपंचाच्या प्रेमाला मिळत नाही. पण
जर निर्गुण निराकाराशी आपण प्रेम जोडलं, निस्वार्थ निष्काम ते प्रेम असलं, तर त्या प्रेमाची उंची एक दिवस त्या भक्ताला वैकुंठ प्राप्त करून देते. एक प्रपंचामध्ये सुद्धा बरीच कीर्तनकार म्हणतात प्रेम मिळत नाही. हे जरा कौस करा. मिळतं. मिळत कोण? नातवापासून प्रेम मिळत नाही, पत्नीपासून प्रेम मिळत नाही, आई बापापासून प्रेम मिळत नाही. 100% मिळतं. पण त्या प्रेमाला कंस असतो. आजोबाच्या नातवाचं प्रेम, नातू थोडा मोठा झाला का आजोबापासून दूर निघून जातो. मी नेहमी विनोदाने सांगतो, आज कुठला बाजार आहे? चांदवडचा, सोमवारचा. आता हे इथले माझे जोडीदार, जोडीदार म्हणजे आजोबा, हे उठल्यानंतर कुठं जातील आता? घरी. काय घेऊन जाल घरी जाताना? लाडू, खाऊ, पेढे घेऊन जाल ना नातवाला. घरी नातू बसलेला आहे. नातू कोणाची वाट बघतोय? कोणाची? बाबाची. बाबाची बघतोय का बाबा खाऊ घेऊन येणार त्याची बघतो? बरोबर ना? हे प्रपंचामध्ये काही काळ टिकतं जातं, पण प्रेम मिळत नाही असं नाही. पण एक प्रेम असा विषय असतो, शुद्ध अंतकरणातलं जर केलं तर 100% तुम्हाला त्या परमोच्च स्थितीला एक दिवस ते प्रेम नेऊन ठेवतं. समाधी अवस्थेला नेत आणि एक दिवस या जगापासून आपण त्या एका गोलकामध्ये राहिलं की आनंदाच्या उर्मीमध्ये तो मनुष्य जगून जातो. म्हणून जो जो क्षण भेटेल त्या त्या प्रसंगाला त्या त्या गोष्टी आळवल्या पाहिजे. म्हणून सद्गुरूच्या शिवाय हे जीवन आपलं व्यर्थ आहे. म्हणून तुकोबरायांनी मांडवी आणि पुष्पावती या दोन ठिकाणी, मांडवी आणि पुष्पावतीचा संगम आहे ओतूरला, आणि म्हणून संगमाच्या ठिकाणी मला स्वप्नामध्ये मला गुरु पुष्पता दिली, परिचय झाला, गुरु परंपरा सांगितली, नाव सांगितलं, गोत्र सांगितलं, आज्ञा केली. काय आज्ञा केली? का ह्या जगाला तुम्ही अभंगाच्या साक्षीद्वाराने साक्षीत्व करावं आणि अभंगाची तुम्ही संपूर्ण मंत्र पुष्पांजली ह्या जगाला द्यावी. मग मात्र तुकोबराय निघाले आणि तुकोबरायने भजन करण्याला सुरुवात केली. आणि भजन करत असताना वेगवेगळे भजन करत 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 तुकोबरायने जागर करावा, अभंगाच्या रचना करावा. आता ऐका, अभंगाच्या रचना सुरू होऊ लागल्या. तुकोबरायांचा जय जयकार झाला. परमार्थातला पहिला नियम मी काल बोललो पण पुन्हा स्पर्श करतो. तुम्ही परमार्थिक म्हणून वंदनीय झाला, पूजनीय झाला किंवा प्रपंचात मोठे होऊ लागले, तुमच्याकडे पैसा आला, सेटलमेंट झाली, व्यवस्थित तुमचं सगळं सोयीला लागलं का त्या दिवशी तुमचे विरोधक वाढायला सुरुवात होतात. तुमच्याविषयी काही बोलायला लागतात लोक, काहीही, कल्पनेच्या पलीकडं. मला आता तुम्ही समाधान महाराज व्यासपीठावर म्हणतायत इथपर्यंत खरंय हो, परंतु समाज आम्हाला नाही, तुम्हाला नाही, कोणाला, देवाला सोडलं नाही. भगवती सीता मातेची काय चूक होती हो? होती? नव्हती. काय चूक होती तिची? पती वनवासाला निघाला, पती बरोबर वनवासाला जाणं चुकली का ती? गेली. राजा रावणाला तिला घेऊन गेला, पतिव्रत्याचं पालन केलं, तरी सुद्धा प्रभू रामचंद्रांनी सांगितलं मला जगासाठी तुझी शुद्धी बघावी लागेल, म्हणून अग्निकाष्ट घेतलं. सीता अग्निदेवाने सांगितले तुझी सीता शुद्ध आहे. बर, निघाले. काय गरज होती अयोध्येतल्या लोकांना? योग्यता आहे का सीता मातेची बरोबरी करणं? पण सीता मातेला सोडलं नाही. सीता माता, ते सीता शोक वाचा एकदा तुम्ही. विशेष, चला विषयांतर होईल, मला स्पर्श करायचा आहे, पुढे पुढे जायचं. ऐका, भगवती सीता मातेला सोडलं नाही, प्रभू रामचंद्राला सोडलं नाही, भगवान परमा गुरुवर्य मधुकर बाबा, हा आठवलं मला, ते म्हणले शिशुपालाला तोंडावर शिव्या दिल्या. कोणी? आपला शिशुपालाने देवाला किती दिल्या? 100 दिल्या. आणि ती शिव्या अशी होती, एक डबल नाही आली. काही माता भगिनींचा अभ्यास असतो. नाही नाही, तुम्हालाच कशाला येऊ बिचारे, आमच्या माणसांचा अभ्यास असतो. जर भांडण सुरू झालं तर म्हणजे एकदा सोडलेला मंत्र दुसऱ्यांदा येऊन देत नाही. सांगूच का? सांगतोच. जरा तुम्ही जास्त सिरियस झाले. गावाचं नाव नाही सांगत हा. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. मोटरसायकल आळंदीहून नुकता आलो होतो, पाऊस चालू होता, मला मुक्काम करण्याची वेळ आली. मुक्काम झाला, सकाळ झाली. सकाळ झाली. आता निसर्गात कीर्तनकारांचं उठणं लेट असतं बरं का. त्याचं कारण रात्रीचं जागरण असतं, बरोबर.
लोकल गमतीचे दिवस उगायलाच येतात. शोभतं का महाराज तुम्हाला, हे काय असं योग्य आहे का? रात्रीच कीर्तनकाराने सांगितलं असतं पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठावे. बर, उठलो आणि शेजारी भांडणाचा आवाज मला आला. आता जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देय कष्टविती परोपकारी, मला असं वाटलं भांडण मिटवावं. पण मधुबाबांनी सांगितलंय पती पत्नीच्या भांडणात, गावाच्या भांडणात आणि भावाच्या भांडणात कधीच पडायचं नाही. म्हणजे भाऊकी गावकी आणि दोघं नवरा बायको, कठीण प्रकरण आहे. मी तिन्हींचं दृष्टांत देतो, धावताना पुढे जातो. ह्या भांडणामध्ये दोघं भांडत होते. मी म्हणलं भांडण मिटवावं, म्हणून भांडण मिटवायला गेलो. तर दुसरी माता भगिनी म्हणले महाराज मागे वा. म्हणले का बर? ती भांडत असते म्हणले. म्हणले का बर? पण तिला छंद आहे म्हणले. कशाचा? म्हणलं म्हणजे? ते म्हणले तुम्ही आता जरी हे मिटवलं, हे चालू हे बरं आहे म्हणले, हे मिटवलं का 1-2 तास गेले का जसं एखाद्या मातेला ते मिश्रीच काय येतो, तुम्हाला कशाचा येतो? चहाचा, तंबाखूचा नाही येत. बर असू द्या, जाऊ द्या, कशाला कोणाचं बोलायचं बाबा, जाऊ द्या, आपलं आपलं चला पुढे. तुकोबार आहे सांगायचे आपल्याला. ऐका, ते भांडण मिटता मिटेना, म्हणजे तो स्वभाव तिचा बनला. प्रपंचामध्ये गावकी भावकी आणि अजून काय सांगितलं? पती पत्नी. हा, देवळ्याला उभा होतो मी पेट्रोल पंपाजवळ, उन्हाळ्याचे दिवस होते आणि ते पगार सुका नाना माहितीये का तुम्हाला? कोणाला? सुका बाबा, सुकानंद बाबा खरे रामेश्वरचे, त्यांचे चिरंजीव पगार सर मला घेण्यासाठी येत होते. मी उभा होतो झाडाखाली पेट्रोल पंपाजवळ. आता कीर्तनकाराचा नियम असतो, ते जगाचं निरीक्षण करीत असतात, काही काय चालू आहे काय नाही. मी असं बघत होतो, तेवढ्यात पेट्रोल पंपावरती एक जोडपं आलं. पाठीमाग बसलेली पत्नी उजव्या कानात, असा उजवाच कान येतो ना दौलत भाऊ, इकडचा असा हात असले उजवा कान येतो, उजव्या कानात ती बोलत होती गडगड 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 गडगड. काय चालू असेल बिचारीच. तो नवरा म्हणला अगं मला पेट्रोल टाकू द्या ना. तुझं काय म्हणणं आहे? मी नंतर, आता तिला जायचं असेल पुढे लग्न कार्याला चालू. मला असं वाटलं हे भांडण विकोपाला जाईल, म्हणून आपण काय करावं, भांडण मिटवावं. काय करू काय नको, जायला पाहिलं, पेट्रोल टाकलं महाराजांनी. तो नवरा असा उतरणार 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 ना, असा कोणाला मारणार? मला नाही, बाईला मारणार. तेवढ्यामध्ये तिनं काय केलं माहितीये का? खाली उतरली, चावी अशी बंद केली, गालामध्ये खीळ पाडली, अशी डोळे भरून त्याच्याकडे पाहिलं. का हो, तुम्हाला चष्टाही कळत नाही का म्हणले. कोणला म्हणले? बघता काय, ते जागेवर आईस्क्रीम झालं आणि शेजारी रसवंती पाहिला, तिला घेऊन गेलं. मला म्हणे महाराज तुम्ही या. म्हणलं नको, अजिबात नको, तुमचं तुम्हीच प्या म्हणले. पती पत्नीचं भांडण, गावकीचं भांडण, चला जाऊ द्या तो विषय. संसारामध्ये ह्या गोष्टी होत असतात. तुकोबारायाच्या जीवनामध्ये हे आलं. काय आलं महाराज? तुकोबाराय एका उंचीला गेले आणि तुकोबारायाच्या जीवनात पहिल्यांदा आले मंबाजी बुवा. काल सांगितले मी, मंबाजी बुवा नंतर आले सालू मालू. सालू मालू काय करायचे? त्यांचे अभंग गपचिप चोरायचे. तुकोबाराय म्हणत असले खाली सालू म्हणे मालू म्हणे, हाय बर का ते अभंग स्वतंत्र. सालू मालूचं प्रकरण, सालू मालू प्रकरण जेव्हा समोर आलं, आजही साहित्य संमेलनामध्ये शिक्षक लोकांना माहित असेल हा मुद्दा, केसेस चाललेला आहे कोर्टामध्ये. काय? मी एखादी कविता निर्माण करायची, म्हणजे समजा मला सुचली एखादी कविता, मी लिहायची, ती गाजली, एखादं पुस्तक मी लिहिलं, पण ते पुस्तक जर कॉपीराईट दुसऱ्या लेखकाने केलं तर त्याचा वाद आहे साहित्य संमेलनामध्ये, बरोबर? तेव्हापासून चालत आलं हे भांडवल चोराचोरी. त्याच्यानंतर वाद निर्माण झाला सालू मालूचा आणि त्या प्रकरणालाही मिटवलं. मग तुकोबाराय उज्ज्वल झाले आणि तुकोबारायाच्या जीवनामध्ये अशा अनेक घटना झाल्या. घटना होत असताना सगळे टाळकरी तुकोबारायाच्या जीवनात आले आणि तुकोबारायाच्या जीवनातला मुख्य प्रसंग आला छत्रपती शिवराय. छत्रपती शिवरायांना कीर्ती कळाली, असा कोणीतरी देहूचे तुकोबाराय आहे का, असे राजे, असा महाराज आहे का, त्या महाराजांच्या योगे सगळे सिद्ध महापुरुष घडतात. छत्रपती शिवराय त्यांच्याकडे आले. छत्रपती, आता काय परीक्षा बघावी लागते. छत्रपती शिवरायांनी सोनं चांदी अंबऱ्या कोणला पाठवल्या? सगळ्या पाठवल्या महाराजांना. आणि महाराज नव्हते घरी,
महाराजांच्या पत्नी आई साहेबांना वाटलं उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. वा 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 म्हणले उजळले काय काय आता पहिल्यांदा किलोने सोनं आलं होतं महाराज, तोळ्याने नाही ग्रॅमनं नाही. काय तोळा आहे सध्या? 1,00,000 रुपये तोळा आहे. नाही हो वाढवलं 98,500 पाहिलं मी सकाळी. हा 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 बर बर हा इकडे तिकडे बर. हा तोळ्याने सोनं नाही किलोने सोनं आलं. सोनं अंगावर घातलं. आई साहेब अशा नटल्या महाराज. कोण आई साहेब? तुकोबरायाच्या पत्नी. बऱ्याच दिवसाने तांदळाचा भात एक सुगंध संपूर्ण कुटुंब असं भरलं. जिकडे तिकडे चुहीकडे आनंद झाला. मुलांना रेशमी वस्त्र जडभरीत वस्त्र. तुकोबराय सायंकाळच्या वेळ आली. वासुदेव हरी पांडुरंग हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण 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 हरी. भजन चाललं. बघता बघता बघितलं कोण आली समोरून? स्वतःची धर्मपत्नी. ते म्हणले माते हे देहू गाव आहे का? कळतंय का? तुकोबरा कोणाच्या घरी? स्वतःच्याच घरी. कोणाला म्हणतायत माते? कोणाला म्हणतायत? बायकोला. आई साहेब म्हणले आतापर्यंत बरं होतं, आज जास्त बिघडलं. म्हणले आतापर्यंत किमान मला बायको तरी मानत होता, काय म्हणला माते. म्हणले अहो काय झालं तुम्हाला? म्हणले तुम्ही कोण आहात? अहो म्हणले मी तुमची धर्मपत्नी आप्पा गुळव्यांची कन्या. हे आपलं घर आहे? म्हणले हो आपले घर. कारण का ओळखू ना तुकोबरायांना? मेकअप शृंगार. मांग विनोद वाचला होता मी, विनोद महाराज. विनोद नाही सत्य परिस्थिती. ब्युटी पार्लर मध्ये एक माता गेली मुलाला घेऊन, लहान मुलाला 7वी 8वीच्या मुलाला. त्याची आई मेकअप करून बाहेर आली आणि ते त्याच्याच आईला म्हणतं माझी आई कुठे सांग. कळलं का मी काय बोललो? नाही अजून नाही कळलं. एक महाराज होते आमचे, त्या महाराजांच्या लग्नाला गेलो होतो मी आणि त्यांच्या धर्मपत्नी दोघं मला दुसऱ्या गावाला भेटले 15 दिवसांनी. आता मला भेटले, दर्शन घेतलं. त्या ताईने म्हणले महाराज आम्हाला ओळखलं का तुम्ही? मी म्हणलं नाही बुवा. काय महाराज? म्हणले लग्नात आले आपण फोटो काढले. म्हणलं तुम्ही बर. म्हणलं त्या म्हणे मी महाराजांच्या, हा नाव आलं होतं माझ्या मुखात, महाराजांची पत्नी म्हणे. आता मी तिला कसं सांगू? लग्नाच्या स्टेजवर तू दिसत होती वेगळी, आता दिसते. हा सगळ्या कशाचा प्रकार आहे? शृंगार म्हणजे मेकअप. तुकोबरायांना स्वतःला स्वतःची पत्नी ओळखू ना एवढ्या नटल्या महाराज आई साहेब. तुकोबराय म्हणले नाही नाही नाही, सोने चांदी आम्हा मृतके समान. काढलं आम्ही महाराज. तेने सुखी आम्ही तेने सुखी आम्ही तेने सुखी आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुके मना विठ्ठल विठ्ठल मुके तुमचे रवे तदन धन तुमचे रवे तदन मना विठ्ठल विठ्ठल मुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी हेर तुमचे विठ्ठल हेर तुमचे विठ्ठल हो आम्हाला हे काही नको. हे घोडे छत्री आंबर काही नको. तुकोबराय छत्रपती शिवरायांना म्हणले कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी म्हणवा हरीचे दास. हे आम्हाला देऊ नका. मग काय करा? तुम्ही भक्त व्हा देवाचे. तलवार घ्या, पराक्रम गाजवा. छत्रपती शिवराय शरण आले महाराज. कोणाला? सामान्य नाही, ज्या राजाची कीर्ती आज जगभर आहे. जो राजा म्हणल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज की
का बरं आलं तुमच्या मनात? मी जय जयकार करायला लावला तुम्हाला? म्हणलो मी नाही. उलट तुम्हाला कीर्तनात म्हणावं लागतं, बोला पुंडली. कीर्तनात सांगावं लागतं पुंडलिकावरदा म्हणा. पण छत्रपती शिवाजी महाराज की म्हणल्यानंतर कोणालाच का नाही म्हणावं लागत? कारण का असा जाणता राजा, यशवंत कीर्तिवंत जाणता राजा जगाच्या पाठीवर झाला नाही, होणार नाही. आणि असा सामर्थ्यवान राजा देहू गावात आला, तुकोबारायाच्या पुढे दंडवत करतोय. तुकोबारायाने सांगितलं जा. आता छत्रपती शिवराय घरी गेले. कुठे? पुण्याला. आई साहेबांना सगळी कीर्ती सांगितली. कोणाची? तुकोबारायाची. आई साहेब म्हणले, आपला छत्रपती, हॅलो, हा राजे, एक काम करा, थकल्या भानल्या शिनल्या वृद्धप काळाचा माझा दिवस चालला. मला असं वाटतं मला देहूला नाही जाता येणार, तुकोबा आपल्या घरी येतील का? छत्रपती म्हणले प्रयत्न करतो. महाराजांनी पत्र पाठवलं. महाराज तुकोबाराय म्हणले असं आम्ही येणार नाही, कधीतरी रस्त्याने असलो तर येऊ. आता ऐका, तुकोबाराय राजे म्हणून नाही गेले राजवैभवामध्ये, पण अशा राजाला जिने जन्म दिलाय त्या मातेचं मलाही दर्शन घडावं म्हणून आई साहेबांना भेटायची इच्छा स्वतः तुकोबारायांना जाईल. आणि शिकल शिंगणापूर जे आहे त्या शिकल शिंगणापूरच्या दर्शनाला आपण जाऊ. असे सगळे गंगाजी मावळ, संदाजी, गवरशेठ वाणी सगळे म्हणले चला. कोंडोपंत, लोहकरे, 14 टाळकरी म्हणले चला. ते लोहगावला गेले, कीर्तन झालं. आपलं नाही का, जर आपण एखाद्या गावाला गेलो तर आपण म्हणतो चला इकडे दर्शनाला जाऊ, त्या पद्धतीनं ते म्हणले चला शिकल शिंगणापूरला जाऊ. शिकल शिंगणापूरला गेले, दर्शन घेतलं आणि ही बातमी कळाली पुण्याला, लाल महालाला. अर्जंट राजदूत आले, तुकोबारायांना पाचारण केलं. म्हणले जाता जाता इकडे न जाता तर पुण्याहून चला. आणि पुण्याला गेले महाराज तुकोबाराय. आणि तुकोबारायांनी प्रत्यक्ष राज दरबारामध्ये कीर्तन केलं आणि आई साहेबांनी ते श्रवण केलं. वा वा वा. कीर्तन राज दरबारात झालं, छत्रपतींच्या समोर सगळे बसलेले. महाराज तुकोबारायांची वाणी ऐकून जेवढे नरवीर होते तेवढ्यांनी तलवारीच ठेवल्या. ते म्हणले आम्हाला भक्तीच्या माळा घालायच्या. तुकोबाराय म्हणले नाही, हे नाही करायचं. म्हणले मग काय करायचं? तुम्ही तुमच्या पद्धतीनं धर्माचं पालन करायचं म्हणले. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन या न्यायानुसार उपदेश केला. महाराज पुन्हा त्या ठिकाणी निघाले. आता निघत असताना पुन्हा तुकोबारायांच्या मनामध्ये घर त्यागायची इच्छा झाली. तुकोबारायांच्या जीवनामध्ये बऱ्याचदा आलं बरं का, प्रपंचिक नियम आहे, शास्त्र आहे, प्रपंचिकाला घराचा त्याग नाही करता येत कधी. म्हणून त्या ठिकाणी नंतर करता येतो, पत्नीची जर आज्ञा असली तर करता येतो, पण कठीण आहे, तरी होत नाही. का होत नाही? हा मायेचा संसार आहे. ऐका, त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांनी एक दिवस असा प्रसंग घडला, हे सगळं आपल्या जीवनात काय औचित्य घडतंय म्हणून आता जग नको. कारण किती दिवस सण करणार? सहनशीलतेची एक सीमा असते. ज्या दिवशी सहनशीलतेची सीमा जाते, कोणी असू द्या, कारण सण करण्याची अलीकडे ते बीपीचा आजार का झाला माहितीये का लोकांना? बीपी म्हणजे काय? ब्लड प्रेशर. आणि त्याला जोडून काय आली? शुगर. हे दोन आजार तणावाने होतात. तणावाने. अति टेन्शन नाही घ्यायचं, प्रपंच होत राहतो. लोड घ्यायचा नाही. मी वारंवार सांगत राहतो प्रत्येकाला, लोड घेतात लोक. कशाचाही लोड घेतात. कशाला लोड घ्यायचा? एखाद्याचं मोठं काही दुकान असेल, कोणाची काही मोठमोठी दुकानदारी असा, हे दत्तू काका ही लोक आहे, मोठमोठे दुकान आहे यांचे, बँक आहे, बरोबर, तुमचे दुकान आहे, हॉटेल होते आहे, अजून हॉटेलमध्ये 10, 20, 25 कारागीर कामगार असतात. येणारा येतो, जेवणारा जेवतो, निघून जाणारा जातो. उरलं टाकायचं, काय करायचं ते करायचं. शेतीवाल्याने किती माळवं केलं, काय केलं, किती गुंतवणूक केली, काय केली. नोकरीवाल्याने किती दिवस नोकरी केली, किती राजा शिल्लक राहिल्या, किती पेमेंट आलं, काय गेलं, कसं झालं. ऐका, का नाही चिंता करायची. तुम्ही ठरवा अथवा नका ठरवू, कपाळामध्ये असणारा धन हे तुम्हाला मिळणार आहे. काळजी नका करू, मिळणार आहे. अन्नमान धन येतो प्रारब्धाधीन. मिळणार म्हणजे तुम्ही म्हणाल का रे तू काही सांगतो बसल्या बसल्या, दे रे हरी पलंगावरी, काय मिळेल का? मिळणार असं नाही, पण प्रारब्ध तुमचं योग्य काळ आला, वेळ आली का तुम्हाला ते मिळणार आहे. म्हणून चिंता करून आजार वाढवण्यापेक्षा चिंतन देवाचं करा. काळे सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने
प्रदक्षिणा तुळशीच्या प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार युक्त आहार विहार काळ सारावा चिंतने एकांत वाशी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या या पद्धतीनं असं करावं. तुकोबरायांनी ते केलं. तुकोबरायाच्या जीवनात पुन्हा घर सोडलं. मग मात्र आता एक दोन ओव्या सांगतो चला. अरे तुकयासी म्हणे त्यावसरा. आवाज कोरडा झालाय माझा, कोरडा खरखर करतोय. माईक मध्ये प्रॉब्लेम आला का वायर मध्ये प्रॉब्लेम आला? हॅलो, असा डिम लाईट मध्ये आला. लाईट कमी झाली काय झालं? वायर बघ ना चेंज करून. काय हॅलो असं हर तरतो डेग मध्ये काहीतरी. हॅलो हॅलो चेक. हा आवाज असा राम करतो. माईक बदलतो का बघ बरं. रामकृष्ण हरी. हॅलो. येसी घरा तरी मी कोणाची हो दारा या संसारा चालवी. यावरी तुका बोलतसे काय विठोबा रुक्माई बाप माय. त्यांचे पाय आठवीत जाय तरी आपदा ना होय संसारी. औली म्हणतसे त्यावसरा तुम्ही आता चलावे घरा. येरू म्हणे एकची विचारा तरी सत्वारा भाकरी. कांतेचे वचन देऊन त्यासी मग घराशी नेले तुकयासी. द्वारी वृंदावनी होती तुळशी तया स्थळाशी बैसली. छत्रपती शिवरायांनी ज्यावेळेस दिलं ना आणि तुकोबरायांनी काय केलं हे आम्हाला बरं. धान्य आलं होतं तेही नको, सोनं आलं तेही नको. ते म्हणले स्वतः तर कमवत नाही, जग देतय तेही मला वापरून देत नाही. जे कडाक्याचं भांडण झालं महाराज. कोणाचं कोणाचं? तुम्ही त्याच्यातले दर्दभरी अनुभवी लोक आहे. बोला ना पटकन. तुकाराम महाराजांचं आणि त्यांच्या बायकोच म्हणजे नवरा बायकोचं भांडण, भांड्याला भांड लागत असत. सगळे शास्त्र पुराण वाचले बाबा, ऐका. म्हणजे सगळे नाही झाले अजून, तर लय मोठा डोंगर आहे, माफ करा. जेवढे आकलन झालं तेवढं. त्याच्यामध्ये जेवढे प्रकरण आले पती पत्नीचं भांडण नाही असं प्रकरण एकही दिसलं नाही. कृष्ण दिसला नाही, राम दिसला नाही. काका तुम्ही म्हणाल रामाचं, हो प्रभू रामचंद्राचं सीता मातेचं सुद्धा भांडण आहे. ते भांडण मी माझ्याशी लावतो आता. ऐका काय भांडण आहे, ऐका भांडण. एक दिवस भगवती सीता माता आणि प्रभू रामचंद्र एकांतात. आता सीता माता वनवासात होती पण आनंदी होती बरं का. त्याचं कारण आहे का आनंदी होती. ती काय म्हणायची, एक दिवस प्रभू म्हणले का ग तुला काहीच वाटत नाही का? म्हणजे काय झालं? म्हटले अगं तू राजा जनकाची कन्या, राजवाडा सोडला माझ्या बरोबर वनात आली. ती म्हणले खरं सांगू का देवा, मला सांगा जर तुम्ही राजा असते तर आता जेवढा मला तुम्ही वेळ देताय तेवढा देऊ शकले असते का? राजदरबारात, युद्धावर, इकडं चाललो तिकडं चाललो, गावात चाललो, पंचायत विलक्षण आलं, आमदारकी आली, बँकेचं विलक्षण आलं, हॉटेल आलं, कीर्तनाला जायचंय, भजनाला जायचंय, दिंडीला जायचंय. वेळ देता येत नाही ना पूर्ण, बरोबर? पूर्ण वेळ तुम्ही मला भेटला. किती वर्ष? 14 वर्ष. हे माझं भाग्य आहे म्हणे. प्रभू म्हणले खरंच आहे. बसले दोघं पण. दोघांचं भांडण लाडाचं सुरू झालं. तिथे एक मोठा वृक्ष होता, विनोद महाराज. वृक्ष, झाड मोठं, आणि तिथे एक वेली होती. सीता माता म्हणली काय वेलीचं भाग्य आहे का तिला असा वृक्ष मिळाला. प्रभू म्हणले वेलीचं नाही, वृक्षाचं भाग्य आहे का त्याला अशी वेली मिळाली. भांडण कळलं का तुम्हाला? भांडण काय म्हणजे? सीता माता म्हणले मी भाग्यवान आहे का तुम्ही मला मिळाले. प्रभू म्हणले अगं मी भाग्यवान आहे का तू मला. वेली आणि तिकडे गेलं ते भांडण. कधी कधी भांडण चंद्राकडे पाहून असतं. बर, आणि तेवढ्यामध्ये प्रेमाचं भांडण चालू होतं. कोण आले? लखन भैया. लखन भैया समोरून आले. वहिनी म्हणले भाऊजी या.
आमचं भांडण चाललंय. काय भांडण आहे दादा, काय झालं? म्हणले काही नाही रे, माझं मत आहे हा वृक्ष भाग्यवान आहे का ही वेली याच्या भोवती म्हणून शोभतो. सीतामाता तुमचं काय म्हणणं आहे? म्हणले वेली भाग्यवान झाली ह्या वृक्षामुळे ती डौलायमान आकाशात आहे. बर, लखन भैयाने उत्तर दिलं, वेलीही भाग्यवान नाही, तो वृक्षही भाग्यवान नाही, त्या दोघांच्या सावलीत राहणारा लक्ष्मण भाग्यवान आहे म्हणे. तसं सद्गुरु जोग महाराजांचं आणि मामांचं भांडण असेल, आम्ही संशय सांगितला होता हा विषय मी. मामाही भाग्यवान नाही, जोग महाराजही भाग्यवान नाही, सावलीत राहणारे आम्ही विद्यार्थी भाग्यवान आहे. कसं आहे ते प्रेमाचं भांडण. सीता सगळ्यांचं आहे बरं, मी सांगत नाही, सगळ्या संतांचं आहे. म्हणजे याचा अर्थ आता इकून गेल्या गेल्या असं माझं मत नाही, पण माझा शब्द ऐका, भांडण प्रेमाचं आहे हे लक्षात ठेवा. रागाला शब्द अनुराग आहे. अनुराग म्हणजे प्रीती, राग म्हणजे भांडण. राग येणं म्हणजे एखाद्याचा जास्त राग आला तर समजायचं त्याचं प्रेम आपल्याविषयी वाढ, असं गणित येते. रागात येऊन देऊ नका बरं, नाही तर तुम्ही म्हणाल मग असं नाही. ऐका ऐका, या भांडणामध्ये तुकोबरायाचं आणि आई साहेबांचं भांडण झालं. तुकोबरायाने घर सोडलं, 6 महिने तुकोबराय नाही 2 महिने घरी आले नाही. आई साहेबांनी हात जोडले, म्हणले असं नाही हो, घराला चला. आता तर 100% म्हणले तू कायम अशी मला घराला घेऊन जाते, पुन्हा बोलते नको. म्हणले करू दे मला परमार्थ. म्हणले नाही आता नाही, चला घरी. त्यावेळेस जो संवाद झाला, करारच झाला दोघांमध्ये, का म्हणले आता तुम्ही जे करायचं ते करा, मी तुम्हाला काय अडवणार नाही. त्यावेळेस स्वतःच्या पत्नीला जवळ बसवलं. कोणी? तुकोबरायाने. म्हणले आई कावले, आयुष्यभर तू माझा संसार केला, रात्रंदिवस कष्ट केले, मी जो जो त्रास दिला तो तो तू सहन केला, माझ्यामुळे तुला मुलं बाळ वनवास आला, स्त्रीला जे पाहिजे सर्व अंगाने ते तुला मला देता आलं नाही, माफ कर मला. त्यावेळेस तुकोबरायांनी आपल्या स्वतःच्या पत्नीला 11 अभंगाचा उपदेश केलेला आहे. स्वतः 11 अभंग स्वतःच्या पत्नीला उपदेश केला, का तू काय करा आता संसारामध्ये. आई साहेबांनी सगळं ऐकून घेतलं, सगळं ऐकलं बरं, छान ऐकलं, आवडलंही, पटलंही. पण आई साहेब म्हणल्या, महाराज जर मी तुमच्या सारखं करू तो हा संसार कोण करील? म्हणजे मी तुमच्या सारखी होऊ तर हे मुलं बाळ यांचा सांभाळ कोण करील? म्हणले अगं देव करील ना. विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल विन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरी. पत्नीला उपदेश करत असताना काय उपदेश केला ते ऐका. ती तुकयासी अनुपम्य वचने, साधकी करिता नित्य पठन, भक्ती ज्ञान वैराग्य पूर्ण होईल ते नेचे निच्छेसी. उदयासी येताची ग बसती, मग उजळली मंगळारती, कांतेशी क्षणभर बाणली विरक्ती, बैसला सगती तुकयाच्या. मग प्रातकाळी करोनी स्नान, जिजाबाई पाचारित ब्राह्मण, तेव्हा गुरे वासरे धनधान्य भांडी संपूर्ण लुटविली. त्या ठिकाणी सगळं दान केलं महाराज जिजाबाईने सुद्धा. कनकी उखळ मुसळ जाते, रीती मडकही नेले समजते, जीर्ण वस्त्र कांतेशी होते ते वाळू परसात घातली. ऐका बरं आता, तुकोबारायांनी जो थोडाफार बाय बापाचा जो संसार होता का, कुठला हे जात हे उखळ मुसळ हे सुद्धा दान करून दिलं. याला प्रमाणे महाराज सगळा प्रपंच बाहेर काढला. आणि तुकोबाराय महाराज म्हणतात हा प्रपंचच आड येतो ना, या संसाराला मी जाळलं आणि बाहेर बसलो. जाळोनी संसार बैसलो अंगणी, जाळोनी संसार बैसलो अंगणी. रामकृष्ण हरी. बस एवढंच पुरेसं आहे आपल्याला. किंवा लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार, म्हणले नको मला. आता दोघं नवरा बायको म्हणले अहो ठीक आहे, पण संसाराच्या गोष्टी त्या केल्या पाहिजे. तरी पण त्या ठिकाणी महाराजश्रींनी आता मात्र महाराजांची कीर्ती जिकडे तिकडे झाली. मी पहिल्या दिवशी एक वाक्य वापरलं होतं, पहिल्यांदा होते निंदा कुठल्याही कार्याची. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात उतरा, कुठल्याही तुम्ही दुकान टाका, तुम्ही कापड दुकान टाका,
तुम्ही सामान्य शेतकरी बना, तुम्ही 10 बिघे काही द्राक्ष लावा, तुम्ही एखादा हॉटेल टाका, तुम्ही कीर्तनकार व्हा, तुम्ही प्रवचनकार व्हा, तुम्ही आळंदीला जा. जग म्हणतं सुरुवात डायरेक्ट निंदेची असते, याच्याचे हे होणार नाही. होते निंदा पहिल्यांदा, पण त्याने एकदा बळ एकत्र करून आणलं का मग होतो संघर्ष, मग त्याला संपवण्याचा प्रयत्न सुरू होतो. काय सक्सेस व्हायला लागला काय होतो, संपवण्याचा प्रयत्न सुरू होतो. पण त्याच्यातूनही तो तरला मग जगाला स्वीकार करावा लागतो. वा वा वा, तुकोबरायांच्या जीवनात निंदा झाली. तुकोबराय म्हणले निंदकाचे घर असावे शेजारी. कोणी आपली निंदा केली ना टेन्शन घ्यायचं नाही. काही लोक जास्त टेन्शन घेतात, तो असा का म्हणला तो तसा. लोक बोलणार आहे महाराज, तुम्हाला चांगलं प्रमाणपत्र जिवंतपणी कोणी देणार नाही. तात्या देतील काय चांगलं प्रमाणपत्र? दत्तू काकांनी फार अन्नदानाच्या पंक्ती दिल्या, प्रमाणपत्र फक्त मी देईल तुम्हाला. तुम्ही म्हणाल कसं का, सांगतो ना तुम्हाला मी. तात्यांनी आता हे 3-4 दिवसापासून चंद्रशोरच्या गडावर तिथं पारेदार आहे. कशाला? तिथं ते मुस्लिम वरती जाण्याचा प्रयत्न करत होते आणि श्रावण महिना वादाचं प्रकरण आहे सध्या तिथे चंद्रशोरगड म्हणजे. ते तिथे पहारा करत होते पोलिसांचं. या अशोक काकांचं वय आहे का हे सगळं, तरी प्रवास करतात सगळी मंडळी. मला सांगा, रात्रंदिवस तुम्ही भजन करता, बाबा तुम्ही केलं, सगळ्यांनी भजन केलं, काका तुम्ही रात्रंदिवस इथं पट्ट्या टाकून हे करून अन्नदानाच्या पंक्ती उठवतायत, सगळं करतायत. हेमंत भाऊ सगळे अन्नदान देतायत का नाही? तुम्ही ऐकतायत? सांगू का तुम्हाला गंमत अशी समाजाची. दत्तू काका काम करतात, बाळू काका काम करतात, काही नाही. आता त्यांना उद्योगच काय 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 त्यांना उद्योग काय? आता माझ्याकडे घेतो ना मी, माझ्या बरोबर काही जोडीदार असतात, मी तुम्हाला सांगून गेलो. त्यांच्या घरून फोन येतात, आई वडिलांचे, बायकांचे, मित्रांचे. अरे त्याला तोच उद्योग आहे बाबा. कोणाला? मला. म्हणजे काय फिरण्याचा उद्योग आहे. समाजाचा नेम आहे, समाज सोडत नाही कोणाला. त्याच्यामुळे तुम्ही चिंता करू नका. तुम्ही ज्याही क्षेत्रात आहात, मी स्वतःहून ते क्षेत्र निवडलंय, ते मला सक्सेसफुल करायचंय आणि मला तिथे मोठं व्हायचंय आणि माझ्या बरोबर समाजाला सुद्धा तिथपर्यंत घेऊन जायचंय. हा बाणा प्रत्येकाच्या अंतःकरणात असा. कीर्तनकाराने धोतर घातलंय, डोक्याला फेटा बांधलाय, सेवा करावी, एक दिवस भक्तीचा मार्ग जगा पुढे न्यावा. प्रत्येकाने न्यावा, ज्याने त्याने न्यावा, एक दिवस त्याचा विजय होतो. स्वीकार. आधी निंदा, तुकोबरायाची निंदा किती झाली आपण सगळे साक्षीदार आहे. घर बुडविले, बापरे बापरे, बरंच बोलले तुकोबरायांना. बर, त्याच्यानंतर तुकोबरायांचा संघर्ष सुरू झाला. आता काय संघर्ष आहे का? मोरया गणपती म्हणजे जे चिंचवडचे चिंतामण गोसावी यांना कळालं कोणीतरी तुकाराम महाराज आहे, ज्यांच्या घरामध्ये देव येतो, स्वतः त्यांच्याशी संवाद करतो. काय काय केलं? छत्रपती शिवराय भेटण्याला आले, वेदाचा अर्थ सांगतो. चिंतामणी गोसाव्यांनी त्यांना एक माणूस पाठवला. कशाला? घेण्यासाठी. मला बघायचंय कोण तुकोबा आहे. तुकोबारायांना घेण्यासाठी जो मनुष्य चिंचवडवरून निघाला ना, तुकोबाराय त्याला मावळातच भेटले अर्ध्या रस्त्यावर. त्या व्यक्तीनं विचारलं देहू किती किलोमीटर आहे, मैल? ते म्हणले कशाला? ते म्हणले तुकाराम महाराजांना आणायला चाललो. ते म्हणले मीच अर्ध्या रस्त्यावर आलो. म्हणले तुम्हाला कसं कळलं? म्हणले तुझ्या मालकाने इच्छा केली तेव्हाच कळलं, म्हणून अर्ध्या रस्त्यावर आलो. तो सेवक तिथेच आईस्क्रीम झाला. जे तुकोबारायांना आधीच कळतं काय महान असतील. ऐका बरं, आता गोड प्रकरण आहे. सकाळची वेळ होती आणि चिंतामण गोसावी पूजेला बसले. आता पूजेला काय काय लागतं? हळदी कुंकू, फुलं, अजून तांदूळ, अजून दूध, सगळं असं घेतलं आणि फुलं असे आले. नाही हा, फुलं उशिरा आले, फुलं येईना, काही फुलं असे सुकलेले आले. चिंतामण गोसावी असे फुलं घ्यायचे. काय फुलं दिले म्हणून त्या फुलमाळ्याला मनाची मनात काय दिल्या? वाईट वाईट बोलले चिंतामण गोसावी. असे चालूच होतं. तुकोबराय आपले येऊन असे शांत बसलेले होते, भजन करीत शांत. बराच काळ गेला, निरोप गेला का तुकाराम महाराज आले. चिंतामण गोसावी लगबगीनं बाहेर आले, पाहायचे होते. म्हणले महाराज कधी आले? म्हणले जेव्हा तुमचा माळ्याचा वाद चालू होता. कोणालाच काय, सगळे शिष्य पाहत होते. म्हणले कधी? आमचे गुरुजी तर इथं बसले होते. गुरुजींनी वंदन केलं आणि प्रेमाने आलिंगन दिलं महाराज चिंतामण गोसाव्याला. म्हणले चिंतामण म्हणजे त्या ठिकाणी मोरया गोसावी ज्यांनी अष्टविनायकाची स्थापना केली ते मोरया गोसावी. मोरया गोसावी सामान्य नाही, प्रत्यक्ष गणरायाचा अवतार मानल्या जात. मोरया गोसावी सामान्य नाही. मोरया गोसाव्यांनी जवळ घेतलं, म्हणले मोठा अधिकार आहे. आता ऐका,
त्यावेळेस अतिथी देवो भव. कोणाच्या घरी अतिथी जर गेलं तर पहिल्यांदा काय पूजन करावं, भोजन करावं. सुंदर भोजन केलं, महाप्रसाद, पत्रावळ्या वाढल्या. पण त्यावेळेस तुकोबारायांनी नजर भरून पाहिलं. कोणाकडं? चिंतामण गोसाव्यांकडे. म्हणले महाराज, तुम्ही ज्या देवाची आराधना करतात त्या गणरायाला पंक्तीला बोलवतात का? म्हणले का? म्हणले मी माझ्या देवाला बोलवतो, तुम्ही तुमच्या देवाला बोलवा. म्हणले असा बराच वेळ झाला, पात्र वाढून ठेवले. आता चिंतामण गोसावी असं ध्यान लावायला गेले का ध्यान भग्न व्हायचं त्यांचं. काय करावं? आता गणपती बाप्पा येईना ना, ध्यानातच येईना, काय करावं? मग त्यावेळेस चिंतामण गोसाव्यांना तुकोबाराय म्हणतात. चिंतामणी देवा, चिंतामणी देवा गणपतीसी आना, चिंतामणी देवा गणपतीसी आना, चिंतामणी देवा गणपती सियारा, चिंतामणी देवा गणपती सियारा. करवावे भोजना तुझे पात्री, करवावे भोजना तुझे प्राप्ती, चिंतामणी देवा गणपतीसी आना, चिंतामणी देवा गणपतीसी आना. हो, चिंतामणी देवा गणपतीशी आना, करवावे भोजन तुझ्या पात्री. पांडुरंग परमात्माही बोलवले आणि गणपती बाप्पा बोलवले. दोघांनी एकत्र जेवण केलं महाराज. आणि ते जेवण झाल्यानंतर मग म्हणे तू देहू गावी, मग म्हणे तू देहू गावी जाय त्वरित, तेथे तुकाराम वैष्णव भक्त, तो नाम याचा अवतार साक्ष जगदुत्तार अवतरला. ते जे अनुग्रह करतील तुझ, तेत विश्वास धरिता होईल काज, ऐसे सांगता ज्ञानराज तो आला द्विज जागृतीसी. हे प्रकरण जरा मोठं आहे, त्याला फक्त एकच स्पर्श करतो. ऐका, झाली कथा. या ठिकाणी जगद्गुरु श्री महाराजांच्या जीवनामध्ये चिंतामण गोसावी आले. चिंतामण गोसाव्यांना कळालं तुकोबारायाचा अधिकार काय. त्याच्यानंतर मंबाजी बुवांना कळालं तुकोबारायांचा अधिकार काय. सालोजी मालोजीला कळालं तुकोबारायांचा अधिकार काय. जवळजवळ तुका म्हणे जिकडे तिकडे जात्यावर सगळीकडे तुका म्हणे झालं. सगळीकडे कीर्ती. आजही माता भगिनी जर काही म्हणायला लागल्या तर तुका म्हणे म्हणता बघा. हा काय महाराज, सज येतं कोणाच्या मनात. दोघांचं भांडण चालू होतं. मी तिसऱ्याला म्हणलं का मिटवलं नाही. तो म्हणले तुका म्हणे उगेरा, जे जे होईल ते ते पहा. सज येतं तुका म्हणे. एकाला म्हणलं पंढरपूरच्या वारीला यायचं नाही का. ठाईच वैसोनी करा एक चित्त. तुकोबाराय महाराज सामान्य नाही. तुझा आहे तुझ पाशी परी तू जागा, सहज प्रमाण येतात तुकोबारायांच्या. असे तुकोबाराय जगप्रसिद्ध झाले. आणि ही कीर्ती मात्र रामेश्वर भट्टांच्या कानावर गेली. रामेश्वर भट्टांना ते सहन झालं नाही. रामेश्वर भट्ट दशग्रंथी आहे, छत्रपती शिवरायांचे मुद्रांकित आहे. छत्रपती शिवरायांच्या आज्ञेनं नाही बर का, रामेश्वर भट्टांच्या आज्ञेनं पाटलाला पत्र गेलं. बरंच प्रकरण आहे. रामेश्वर भट्टांनी जे काही केलं, उद्या फक्त रामेश्वर भट्ट आणि तुकोबारायचं वैकुंठ गमन. बाकीच्या सगळ्या माथाळ्याला धावता स्पर्श. फक्त एवढं लक्षात ठेवा, तुकोबारायांच्या जीवनात 14 टाळकरी, तुकोबारायांच्या जीवनामध्ये दुःखाचा परिवार, तुकोबारायांच्या जीवनामध्ये सुखाचा परिवार. या सगळ्या गोष्टी ज्याने आणल्या त्या पांडुरंग परमात्म्याची भक्ती मात्र तुकोबाराय कोणत्याही क्षणाला सोडत नाही. हा सिद्धांत तुकोबारायांच्या जीवनातला आहे. म्हणून अशा तुकोबारायांच्या जीवनपटाला साष्टांग प्रणिपात करूया आणि या ठिकाणी थांबूया. या ठिकाणी आज ह्या कथेसाठी आपण मोठ्या संख्येनं उपस्थित राहिला. एक अर्धा तास, मला 3:30 ऐवजी 4 वाजले, उशीर झाला, दिलगिरी व्यक्त करतो. उद्याची कथा मात्र 3 म्हणजे 3च्या या अगोदर 2:45लाच उद्या सगळ्यांनी हजर राहावं. का राहावं हे सांगतो. उद्या 2:45ला कथा सुरू होईल. तुम्ही हसू राहिले म्हणजे मी उद्या असं अजिबात करणार नाही. हा, तुम्ही म्हणाल महाराज पहिल्या दिवसापासून सांगतायत. महाराज लोकांचा मिनिट मोठा असतो, महाराज लोकांचा घड्याळ मोठा असतं, त्याच्यामुळे काळजी करू नये. आपण सर्वांनी बर का मंडळी ऐका, सर्वांनी उद्या काय काका, उद्या मिरवणुकीला नाही नाही नाही, ते घोडागाडी आहे का काही काही नाही ना. बर, ते नियोजन असेल करतील काका. आता उद्याची मिरवणूक ऐका. उद्या ज्या चांदवड शहरातल्या माता भगिनी त्यांनी कलश, बाबा तर सांगतील पण रात्री सांगतील कीर्तनानंतर, पण तुम्हाला सांगून ठेवतो, कलश तुळस येताना उद्या कथेला येताना घेऊन या. त्याच्यानंतर सायंकाळी ती मिरवणूक असेल.
सुरुवातीला बरोबर 2:45 म्हणजे 3ला कथा 3, 4, 4:30 पर्यंत 1.5 तासात कथा होईल. 4:30 नंतर तुम्हाला मिरवणुकीला मोकळं. माझ्या मते 1-1.5 तासात मिरवणूक येते आणि 6 वाजेला मग नंतर इथं 6 ते 7 हरिपाठ होईल आणि उद्या आपला जागराचा दिवस आहे. हो 4:30ला कथा होणार. हा बाळू काका म्हणले 4:30ला जरी आले तरी नाही 4ला जरी आले तरी 4:30ला कथा आवरावी लागेल. या न्यायानुसार आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावं आणि उद्या ती कथा समारोप झाली का नंतर आपलं दीप प्रज्वलन सुद्धा असेल उद्या ज्ञानेश्वर भगवतीचं, बरोबर ना? का झालं ज्ञानेश्वरी आज झाली, उद्या ज्ञानेश्वरीचं दीप प्रज्वलन. असं आपण सर्वांनी त्या नियोजनामध्ये अग्रणी राहावं. बोलत असताना काही अपसिद्धांत झाले असतील ते माझ्या बुद्धीचे दोषीचे बरोबर असेल ते स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची येथील गुरुवर्यांचा प्रसाद आहे. सर्वांच्या चरणी रामकृष्ण हरी. श्री तुकारामा प्रिय श्री असुर विरामा स्वानंद रामा तुकारामा चैतन्य भूषणा श्री तुकारामा पाषांड दुखना श्री तुकारामा रथमृत अशना श्री तुकारामा मोह शत्रु शासना श्री तुकारामा वक्ता महावाणी श्री तुकारामा बाबाजी शिरोमणी श्री तुकारामा अमृत संजीवनी श्री तुकारामा वैराग्य शिरोमणी श्री तुकारामा ज्ञानी आमेंद्र श्री तुकारामा ऐश्वर्य समुद्र श्री तुकारामा बोधामृत चंद्र श्री तुकारामा परम सुभद्रा श्री तुकारामा प्राणी इंद्रिय दमना श्री तुकारामा तनुसहित स्वगमना श्री तुकारामा हरिश्रीच्या सुमना श्री तुकारामा जिजाई रमना श्री तुकारामा तारक लोका श्री तुकारामा महानामधारका श्री तुकारामा नारायण जनका श्री तुकारामा त्रिभुवन व्यापक श्री तुकारामा जय जय मुक्तिवर्या श्री तुकारामा प्रकाश सूर्या श्री तुकारामा प्रमोद धैर्य श्री तुकारामा